नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि तुम्ही म्हणाल की आज एवढ्या लवकर का उठले? कारण आज सॅटर्डे आहे. स्टील मी 6:15लाच उठले होते. राघवला दूध वगैरे पाजलं आणि तो एकदम खडखडीत उठून बसला. सो मग मी म्हटलं की आपण बाहेर जाऊ. तर माझे मिस्टरही हो बोलले. आम्ही लगेच क्विक प्लॅन केला आणि बाहेर कॉर्निशला तिथे खाण्यासाठी वगैरे काही नाही आहे. सो चहा आणि मी पोहे बनवणार होते. क्विक होतात पोहे, 1-15 मिनटामध्ये रेडी होतात. आणि मीही रेडी झाले होते जाण्यासाठी, कारण कॉर्निशलाच जायचं होतं. सो त्यामुळे नवीन वगैरे ड्रेस घालायची गरज नव्हती आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतं कॉर्निशला. तर इथे छान पोहे बनवले आणि माझ्याकडे व्हेजिटेबल्स नव्हते जास्त, फक्त शिमला मिरची होती. तर ती मी कट केली आणि बाकीचं नॉर्मल जे पोह्यांना लागतं ते साहित्य. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सॅटरडे. तर आज आम्ही कॉर्निशला आलेलो आहोत सगळ्यांना घेऊन सकाळी सकाळी, कारण 2 वीक झाले आम्ही सलग कॉर्निशला येतोय. परंतु तुमच्यासोबत शेअरच केलं नाही जास्त प्रमाणात, म्हणजे काय काय कसं कसं करतो मॅनेजमेंट. तर आज आम्ही सकाळीच लवकर उठून आलोय. तर आज नाश्त्यासाठी पोहे आणलेत, कारण इथे 8 वाजेपर्यंतच पार्किंग फ्री असते. सो आम्ही म्हटलं की 8च्या आतमध्येच घरी जाऊ. छान असे मस्त गरम गरम पोहे, गरमच आहेत, आत्ताच करून आणलेत मी. आणि आता इथे आम्ही सगळे पोहे घेणार आहे आणि इथे चहा देखील आणलाय. तर अशा प्रकारे इथे चहा आहे आणि याच्यामध्ये गूळ वगैरे टाकलेला आहे. आणि राघव तिकडे मस्ती करतोय, त्याला चालत जायचंय, त्यालाही पोहे खायला देतो आम्ही. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता घरी निघालो. 8 वाजायला आलेत आणि राघव नुसता रस्त्याला पळतोय तिकडे.
आणि घरी आल्यानंतर पहिलं राघवला झोपवलं, कारण तो सकाळी लवकर उठला होता तर त्याला खूप झोप येत होती. आणि रात्री पावभाजी बनवली होती, सो पाव देखील होते आणि थोडीशी भाजी देखील राहिली होती. तर मग गाऊला मी मसाला पाव करून दिला. तिला जायचं होतं कराटेला. आणि सॅटर्डेला आमचं पिण्याचं पाणी येतं, तर अशा बॉटल्स येतात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मोकळ्या बॉटल द्यायच्या आणि भरलेल्या बॉटल घ्यायच्या. तर एक बॉटल 8 दिरामला असते. सो प्रत्येक ब्रँडनुसार असतं पाणी. तर माझी ओएसिसची आहे, तर मला 8 दिरामला वगैरे भेटते बॉटल एक. आणि आता उन्हाळा खूप वाढत चालला आहे, हळूहळू गरमीही वाढते. तर म्हटलं झाडांना वगैरे पाणी द्यावं. तर दिवसातनं 1 ते 2 वेळा पाणी द्यावं लागतं, कारण उन्हामुळे ना झाडं लवकर सुकून जातात. आणि मी पाहिलं की आळूची पानं आहेत तर ती जळत आहेत. सो त्याला काय आयडिया करायची म्हणून मला एक फायनली आयडिया सुचलेली आहे. तर मी बनवला होता मांडव. माझ्याकडे जाळ्या आहेत, आर्टिफिशियल जाळ्या आहेत ह्या. तर ह्या अशाच होत्या उभ्या साईडला. तर मी म्हटलं की मी सावली बनवेन. तर दोन्ही साईडला आळू आहे माझी बाल्कनीमध्ये. तर मग 2 जाळ्या असल्यामुळे मला बरं पडलं, तर दोन्ही वरती टाकून दिल्या. आणि मांडव असा खूप छान वाटतो. नंतर माझ्या डोक्यात आलं की वेलही लावू शकतो आपण उन्हाळ्याचा. तर हळूहळू प्रयत्न करेन मी, एखाद्या वेळेला वेल देखील लावून देईल. आणि इथे मी इडलीचे तांदूळ वगैरे भिजायला घातले होते. तर रात्री घातले होते, सकाळी मला वाटायचे होते. तर मी आत्ता वाटून वगैरे ठेवणार होते, सो जेणेकरून फर्मंट होतात आणि केव्हाही तुम्ही डोसा किंवा इडली बनवू शकता. आणि माझे मिस्टर गावला कराटेला सोडायला गेले होते. तर तेव्हा ते सफीर मार्केटला गेले होते. सो त्यांना मी काही ग्रोसरी आणायला सांगितली होती. इथे मशरूम वगैरे होते आणि कॅप्सिकम होत्या आणि हापूस आंबा देखील आलेला आहे आता बाजारात. तर आंबे देखील आणले होते त्यांनी आणि सोबतच ब्ल्यूबेरी आणली होती. तर आज आंब्याचा रस होता जेवणामध्ये आणि भरपूर सारे आवोकाडोज आणले होते. तर हे पिकवण्याची एक टेक्निक आहे, मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हे आहे बिल. तर बिल झालं होतं 103 दिराम टोटल. त्या बाल्कनीतल्या आळूच्या एवढीशी पानं निघालेत. आता याचे खराब पानं ती कट करून काढेल. अजूनही ठेवलेत मी काही अक्षय तृतीयासाठी. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळे काढून टाकले, कारण आता ऊनही होते. तर नवीन पानं फुटतात लवकर. आणि मी सावली केली आहे, तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सावली केली. दोन्ही साईडला केली, कारण दोन्हीकडे आळू आहे माझी. तर आतली आळू कापायची राहिली आणि इकडची वगैरे कापली आहे मी.
आणि इथे आळूचे देठ आहेत, मी सोलून घेतले छान आणि त्यानंतर त्याची भाजी बनवणार होते. आणि राघव उठलेला आहे. भूक लागली तुला? जेवायचंय? हा काय खेळायला जायचंय? आणि इथे चपाती वगैरे करून झाल्यानंतर मी आळूची वडी फ्राय करायला घेतली. तर त्यातली एक लाईन होती ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. 1-2 दिवसामध्ये तुम्ही खाऊ शकता. आणि त्यानंतर मी लगेचच माझ्या आळूच्या वडीचे जे देठ होते तर त्याची भाजी करायला घेतली. परंतु त्याच्या आधी जे बेसन राहिलं होतं आळूच्या पानांना लावलेलं तर त्याचं एक धिरडं काढून घेतलं. आणि त्यानंतर मग मी देठामध्ये फक्त मीठ आणि लाल तिखट घालून परतायचं आहे आणि झाकून गॅस बंद करून ठेवायचा आहे. एकदम मंद आचेवर एक 5 ते 10 मिनिटातच छान मऊ होतात देठ. आणि यानंतर दुपारचं वगैरे जेवण झाल्यानंतर आज मॅच होती तर मॅच पाहत बसलो. मॅच झाल्यानंतर मी संध्याकाळचं जेवण म्हणजे दुपारी बटाट्याची भाजी आणि थोडंसं आंब्याचा रस राहिला होता तर मी त्याच्यासाठी 3 चपात्या बनवल्या. त्यानंतर मी गाऊला उठवत होते कारण गाऊ झोपली होती. आणि गाऊच्या स्कूलमध्ये गाऊचा चायनाचा डान्स होता सो तिला पाहिजे होते चायनाचे फॅन तर ते आणण्यासाठी आम्ही निघालो होतो डे टू डेला. आणि आम्ही डे टू डेला गेलो परंतु तिथे आम्हाला चायनाचे फॅन नाही भेटले तर ते डायरेक्ट बोलले संपलेत. तर मी थोडेसे डेकोरेशनचे आयटम पाहिले आणि त्यानंतर झाडं पाहायला गेले तर झाडांमध्ये मला घ्यायची होती तुळस परंतु तिथे तुळस देखील अवेलेबल नव्हती सो मी तुळसही नाही घेतली. त्यानंतर आम्ही नेस्टोला गेलो. नेस्टोमधून आम्ही थोडीशी ग्रोसरी घेतली आणि बाकी काही जास्त घेतलं नाही कारण आता माझ्या मिस्टरांनी सकाळी थोडीशी ग्रोसरी आणली होती सो मला जास्त काही पाहिजे नव्हतं.
म्हणले तर आम्ही चायनाचा फॅन आणायला गेलो होतो गाऊसाठी. गाऊच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी आहे, तर आम्हाला काय भेटलं नाही. सो गाऊने घरी बनवायचं ठरवलं, त्यासाठी आम्ही प्रिंटआउट आणली आणि आम्ही हा फॅमिली फोटो त्या दिवशी काढला होता. 1 वीक झाला असेल, तर तोच प्रिंट करून आज भेटलेला आहे. तर हा अशा प्रकारे आहे आणि आम्हाला घरामध्ये फ्रेम करून लावायचं. तर 2 कॉपी आहे त्याच्या. आणि याचं बनवणार आहे गाऊ फॅन ना. असे 2 बनवायचे. एका फॅनसाठी 2 पेपर्स लागतात. आणि त्यासोबतच नेस्टोला गेलो. नेस्टोवरून प्रॉन्स आणले, नारळ आणि लिंब आणले. जास्त काही सामान आणलं नाही कारण घरामध्ये ऑलरेडी भरपूर सामान आहे. सो त्यामुळे आता घरातलं संपवायचं ऍक्च्युली. आणि नारळ मला मसाल्याला वगैरे लागतो, परंतु आता मेन म्हणजे अक्षय तृतीया येते. सो अक्षय तृतीयासाठी नारळ लागणार आहे मला. आणि प्रॉन्स आणलेत. उद्या प्रॉन्स करी असणार आहे, संडे आहे उद्या. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.